हॅलो. आपण आपल्या जे लास्ट वीक आहे त्या लास्ट वीकच्या ट्रेड्सचं अनालिसिस करणार आहे. थोडंसं तब्येतीमुळे गळा खराब झालेला आहे. तरी आपण पाहूया की मी डिसेंबर 2ला इथं तुम्हाला टाकलं होतं की युरो एनझेडचं ब्रेकडाऊन झालेलं आहे बरोबर, 4 आवर्सचा चार्ट. तर हा झाला आपला 4 आवर्सचा चार्ट बरोबर. आणि हा जो ब्रेकडाऊन होता हा वाला, तर ह्या ब्रेकडाऊनला आपण वेट केलं होतं की ह्या ब्रेकडाऊन नंतर आपण इथे रिटेस्टला ट्रेड प्लॅन करणार शॉर्ट साईड. हा झाला आपला शॉर्ट साईड ट्रेड आणि जवळपास या लेवलच्या जवळपास काहीतरी आपला होता स्टॉप लॉस. हा जो रिसेंट हाय होता ना तो वाला. तर इथं आपण ट्रेड प्लेस केला होता आणि आपलं जे टार्गेट होतं ते डेली नुसार होतं हे वाला मिनिमम, जे होतं 1:2 जवळपास. पण त्यानंतर काय झालं की आपण म्हणजे मी माझ्या पोझिशनला काय केलं होतं की हा वाला छोटा वाला जो स्टॉप लॉस आहे 1 आवर हा लावलेला होता. आणि मग जेव्हा मार्केट नेक्स्ट डेला जवळपास 3 तारखेला, हे 2 तारखेला आपण ट्रेड प्लेस केला. त्यानंतर 3 तारखेला कन्सोलिडेशन झाल्यानंतर मला एक्सपेक्टेड होतं की खाली ब्रेकडाऊन येईल, पण इथं परत मार्केटने या हायला इथे लिक्विडिटी घेतली आणि या हायच्या जवळपासच आपण आपला स्टॉप लॉस लावला होता, कारण की या इथे आपल्याला एक छोटा स्विंग बनला होता आणि त्यानंतर इथे अक्युमुलेशन होत होतं. जर हे ब्रेक झालं असतं तर आपण ट्रेंड रिव्हर्स आहे समजणार होतो बरोबर. पण इथं आपला एसएल उडाला, हा वाला आपला ऍक्च्युअल वाला एसएल जो होता तो हा होता जवळपास. त्यानंतर परत सीटीसी ला आलं मार्केट. मी इथं तुम्हाला अपडेट पण दिलं होतं की आपला एसएल उडालेला आहे आणि ऍक्च्युअल मध्ये हे हिट नाही झाला हा वाला एसएल, बट या आपण जे छोटा एसएल नंतर लावलेलं होतं त्यामुळे हे इथं आपला एसएल हिट झाला. जवळपास $170 काहीतरी रिस्क घेतली होती या ट्रेडला, तो इथे हिट झाला. परत ट्रेड खाली आला. त्यानंतर आपण काही याच्यामध्ये रिएंट्री घेतली नाही आणि मी तुम्हाला इथं टाकलं होतं की या या एसएलच्या वेळेस काय झालं की आपला ब्रोकरला इथे मी एक रिएंट्री प्लॅन केली होती $30 रिस्क सोबत समजा. तर इथे काय झालं की ब्रोकरने इथे एसएल उडवला, बट ऍक्च्युअल मध्ये इथे एसएल हिट झालं. तर ते तुम्हाला पण मी सेंड केलं होतं टेलिग्राम मध्ये की इथं आपल्या ब्रोकरमुळे एसएल हिट झालेलं आहे. आणि त्यानंतर इथं आपल्याला मी इथं एक छोटा स्मॉल टाइम फ्रेम वरती ट्रेड घेतला होता. 15 मिनिट आपण पाहू शकतो. तर मी काय केलं होतं की ही लिक्विडिटी स्वॅप झाल्यानंतर ही जी कॅन्डल बनली आपली 15 मिनिटाची, मी करेक्ट ह्याला प्लॅन केला होता आणि इथं स्मॉल एसएल ठेवला होता, जेणेकरून इथपर्यंत जरी आपल्याला ट्रेड आला तरी आपलं 1:45 मध्ये आपला हा जो एसएल उडाला होता तो आपला कव्हर होईल. बट मार्केटच्या ब्रोकरमुळे आपला हा एसएल उडवला गेला आणि त्यानंतर आपण या पेअर मध्ये री एंट्री केली नाही. त्यानंतर मी तुम्हाला टेलिग्राम मध्ये जे आपलं वीकेंड अनालिसिस केलं होतं मी लास्ट संडेला, ते पोस्ट केलं आणि त्यापैकी एखादा जर ट्रेड आपल्याला भेटला तर आपण तो घेणार होतो बरोबर. त्यानंतर किती तारखेला बघा, 5 तारखेला मी पोस्ट केलं की कॅड सीएचएफ मध्ये आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, कारण की ही पेअर पण माझ्या रडारवर होती. आणि त्यानंतर आपण 4 आवरला चेक केलं आणि चांगला हेड अँड शोल्डर, हे तुम्ही बघू शकता की हा लेफ्ट हे शोल्डर झाला, हा हेड आणि हा राईट शोल्डर बरोबर. हेड अँड शोल्डर पण पॅटर्न बनला होता, आर एस आय पण वीक झाला होता आणि डेलीला पण आपण बघू शकतो. हे बघा, आर एस आय एकदम खालच्या साईडला म्हणजे वीक झालं होतं. तर ही पेअर आपल्याला शॉर्ट साईड बघायची होती आणि ही ईएमए आहे आपला 50 वाला, त्याच्या खाली आहे म्हणजे आपण शॉर्ट साईड ट्रेड प्लॅन करणार. मग मी स्मॉलर टाइम फ्रेमला गेलो, तिथे आपल्याला एंट्री करायची होती. तर 1 आवरला मी पाहिलं की इथे बघू शकता तुम्ही हा वाला, हे जे होते हे इक्वल लोज होते आणि इथं ही लिक्विडिटी तयार झाली होती बायर्सची बरोबर. तर ही लिक्विडिटी घ्यायसाठी काय झालं, इथे एक छोटा स्विंग बनलाय बरोबर, मग हा एक स्विंग बनला होता, मग आपल्याला शॉर्ट साईड ट्रेड घ्यायचा होता बरोबर. त्यावेळेस काय केलं की मी ही लेवल मार्क केली आणि याच्या खाली जर आपल्याला 1 आवरची कॅन्डल क्लोज मिळेल तर मी तो ट्रेड प्लॅन केला होता. इथे तुम्हाला टाकला पण होता की प्लॅन आहे आपला तसा बरोबर. आणि मी मोस्टली 1 आवर किंवा 4 आवर 30 मिनिट्सचा कॅन्डल क्लोज कन्फर्मेशन वरच ट्रेड घेतो. तर त्यानंतर काय झालं की या कॅन्डलनं ही आपली हॅमर बनली, त्याच्यानंतर परत ही जी नेक्स्ट कॅन्डल बनली त्या कॅन्डलनं या लेवलच्या खाली आपल्याला क्लोज दिला. तर मी या लेवलच्या खाली आपला ट्रेड घेतला आणि
रिस्क एकदम कमी ठेवली, कारण की आपला वीकचा एसएल उडालेला होता, त्यामुळे आपल्याकडे रिस्क जास्त अवेलेबल नव्हती. तर मी फक्त जवळपास $25 रिस्क घेतली होती या ट्रेडमध्ये. कारण की इथून जर आपल्याला मार्केट डायरेक्शन जर चेंज व्हायचं असेल, तर या लेवलच्या वर, म्हणजे परत जर या लेवलच्या वर जाऊन जर कॅन्डलनं क्लोज दिलं, तर असंही हे म्हणजे हे बुलिश, म्हणजे इथं बुल्स प्रेझेंट आहे असं समजून आपण इथं एसएल ऍक्सेप्ट केला असता आणि डाऊन ट्रेंड नाही आहे असं समजून आपण हा ट्रेड काढला असता, बरोबर. म्हणून मी काय केलं की छोटा एसएल ठेवला इथं 7-8 टिपचा, जवळपास 7 टिप काहीतरी होता. आणि त्यानंतर 4 आवर आणि डेलीच्या टाइम फ्रेमला गेलो. त्यानंतर चेक केलं की इथे जवळपास कोणतीच लेवल नव्हती जिथे बुल्स डिफेंड करू शकतात. डायरेक्ट जी होती ती लेवल होती या लेवलला जवळपास, आणि ती पण तो आपण 4 आवर बघू शकतो की हीच लेवल आहे जवळपास. आणि मी तुम्हाला हेच टार्गेट दिलं होतं. आणि आय थिंक फ्रायडेला न्यूज पण होती, आणि त्या न्यूजच्या आधीच आपल्याला जवळपास 1:9 जवळपास आपल्याला हा ट्रेडनं दिलेलं होतं. आणि त्यामध्ये आपण $186 समथिंग काहीतरी बुक केले, जे आपण लास्ट वीक म्हणजे लास्ट ट्रेडचा जो लॉस होता तो कव्हर केला विथ जस्ट $25 रिस्क, बरोबर. आणि हे प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट मुळे झालंय. तसं ती मिस्टेक नाही करायला पाहिजे होती की फर्स्ट ट्रेड मध्ये आपण एसएल ऍक्सेप्ट करून मूव्ह ऑन करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, आपण एक सेकंड ट्रेड घेतला बट छोट्या रिस्कने. त्यानंतर हा वाला जो ट्रेड घेतला हा पण आपण फक्त $25 रिस्कने घेतला होता, आणि जवळपास 1:8 1:9 जवळपास आपण हा ट्रेड पकडला आणि बुक केला. हे होतं आपलं लास्ट वीकच्या ट्रेड्सचं ब्रेकडाऊन.